ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचे आजचे हे 82वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 81व्या प्रवचन पुष्पात आपण ह्या विश्वाचे मूळ कारण कोण आहे व कसे आहे याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 82व्या प्रवचन पुष्पात भगवंत ह्या विश्वातील प्रत्येक कर्मात उपलब्ध असून सुद्धा त्या कर्माशी संलग्न कसा नसतो, भगवंत कशा प्रकारे त्यांचे कर्म अलिप्तपणे करतात आणि मनुष्य मानव हा भगवंताचाच अंश आहे असे भगवंत स्वतःच का म्हणतात, याचे श्रवण आपण आजच्या 82व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हे देखील आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी आपण समजून घेऊयात। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्याच कृपेने, इच्छेने, आधाराने, आशीर्वादाने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा मधुर संवाद, पवित्र संवाद, अमर संवाद, सुख संवाद सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचे रूपांतर विज्ञानात करून जीवन अंतर्बाह्य, आनंदी, सुखी, समाधानी, स्थिर, शांत व परिपूर्ण यशस्वी कसे करावे याचे मार्गदर्शन करत आहेत। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी तुला थोड्या वेळापूर्वी या विश्वाचे मूळ कारण मीच कसा आहे, ही सृष्टी माझ्यातूनच कशी निर्माण झाली आहे, त्याला माया, प्रकृती, विश्व, सृष्टी अशा विविध नावांनी कसे हाक मारले जाते किंवा ओळखले जाते हे मी तुला समजावून सांगितले। अर्जुना, ही संपूर्ण सृष्टी त्रिगुणांनी निर्मित मीच केली आहे। जरी ही संपूर्ण सृष्टी माझ्यापासूनच निर्मित झालेली आहे,
तरी सुद्धा मी ह्या सृष्टीच्या, ह्या विश्वाच्या, ह्या मायेच्या म्हणजेच माझ्या सावलीच्या प्रत्येक कर्मापासून अलिप्त असतो अर्जुना. मी ह्या त्रिगुणांच्या पलीकडे आहे. मी म्हणजे एक शुद्ध अस्तित्व, शुद्ध जाणीव, शुद्ध चैतन्य, शुद्ध संवेदना आहे अर्जुना. हे कसे काय मी तुला काही दृष्टांत देऊन समजावून सांगतो. अर्जुना, एका बीजापासून वनस्पती निर्माण होते, पण ती वनस्पती म्हणजे बीज नव्हे. त्याचप्रमाणे माझ्यापासून, माझ्या सावलीपासून ही माया, प्रकृती, सृष्टी, विश्व, या विश्वातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू, प्राणी, जीव निर्मित झालेले आहेत. पण ही सृष्टी म्हणजे मी नव्हे अर्जुना. मी ह्या सृष्टीच्या म्हणजेच त्रिगुणांच्या पलीकडे आहे. आकाशातून पाऊस पडतो, पण आकाश म्हणजे पाऊस नव्हे. त्याचप्रमाणे मी ह्या त्रिगुणांच्या पलीकडे, ह्या सृष्टीच्या पलीकडे शुद्ध जाणीव, शुद्ध अस्तित्व म्हणून आहे अर्जुना. ज्याप्रमाणे अग्नीतून धूर निघतो, पण अग्नी म्हणजे धूर नव्हे. ज्याप्रमाणे पाण्यापासून बाष्प निर्मित होते, पण बाष्प म्हणजे पाणी नव्हे. त्याचप्रमाणे ही सृष्टी, जी माझी सावली आहे, ती म्हणजे मी नव्हे. ह्या सृष्टीच्या पलीकडे, त्रिगुणांच्या पलीकडे शुद्ध अस्तित्व, शुद्ध जाणीव म्हणजे मी आहे अर्जुना. ह्या सृष्टीमध्ये म्हणजेच माझ्या सावलीमध्ये जो भ्रम मीच निर्माण केला आहे, त्याला माया असे म्हणतात, त्याला प्रकृती असे म्हणतात अर्जुना. हे संपूर्ण ब्रह्मांड, ही सृष्टी माझ्या द्वारे येते, मी निर्मित केलेली आहे. पण हे सृष्टी, हा ब्रह्मांड, हे विश्व म्हणजे मी नव्हे अर्जुना. मी अस्पर्शित आहे, मी अलिप्त आहे, मी वेगळा आहे. मी त्रिगुणांच्या पलीकडे शुद्ध जाणीव, शुद्ध संवेदना, शुद्ध अस्तित्व म्हणून आहे अर्जुना. माझा फक्त अनुभव घेतला जाऊ शकतो, मला स्पर्श केल्या जाऊ शकत नाही. मी अस्पर्शित आहे अर्जुना. मी अशा प्रकारच्या अनेक ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे. मी अनेक ब्रह्मांडाची निर्मिती करतो, त्याचे संरक्षण करतो, त्याचा जेव्हा गरज असेल तेव्हा संहार देखील करतो. आणि हे सर्व मी एक निरीक्षक म्हणून अलिप्तपणे, अस्पर्शितपणे वेगळा होऊन पाहत असतो अर्जुना. मी कशाशीही, कोणत्याही वस्तूशी कधीही संलग्न होत नाही अर्जुना. अर्जुना, जेव्हा मातीमध्ये पाणी मिश्रित केल्या जाते, तेव्हा त्या मातीचा ओलसरपणामुळे त्या मातीतून कच्ची भांडे, एक माठ निर्मित केल्या जाऊ शकते. जोपर्यंत तो माठ कच्चा आहे, तोपर्यंत त्या माठातील माती परत मातीत म्हणजे पृथ्वीमध्ये मिश्रित केली जाऊ शकते. पण ते कच्च्या मातीचे माठ जर एकदा भाजले, तर तो भाजलेला माठ पूर्णपणे पाणी साठवण्यासाठी तयार होईल. पण तो भाजलेला माठ म्हणजेच ती भाजलेली भांडी परत ह्या पृथ्वीमध्ये मिश्रित केल्या जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे अर्जुना, माझे शुद्ध चैतन्य जेव्हा एका सजीव किंवा निर्जीव वस्तूमध्ये मी देतो, ते चैतन्य एक रूप धारण करते. म्हणजे ते एका भाजलेल्या मातीच्या भांड्याप्रमाणे होते. त्याचप्रमाणे ते चैतन्य म्हणजे मी नव्हे. मी त्या कच्च्या मातीसारखे, कच्च्या मातीच्या भांड्यासारखे आहे. माझे चैतन्य शुद्ध आहे. माझे अस्तित्व, माझे जाणीव, माझी संवेदना शुद्ध आहे अर्जुना. पण मीच ह्या सृष्टीतील प्रत्येक सजीव आणि
निर्जीव वस्तूमध्ये माझे चैतन्य दिले आहे, त्या चैतन्याच्या आधारावरच, त्या जीवाच्या आधारावरच, त्या निर्जीव वस्तूमध्ये देखील माझे चैतन्य आहे, त्या सर्वांच्या आधारावरच ही संपूर्ण सृष्टी कर्म करत असते. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूचे कर्म ठरलेले आहे आणि ते कर्म त्या चैतन्याच्या आधारे केले जाऊ शकते. म्हणून अर्जुना, ते चैतन्य म्हणजे मी नव्हे, मी अस्पर्शित, वेगळा आणि अलिप्त आहे. अर्जुना, या सृष्टीमध्ये जे काही कार्य मला करायचे आहे ते कार्य मी कधीच एकटा करू शकत नाही. मला या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये जे काही कार्य करायचे आहे त्यासाठी मला मनुष्याची गरज लागते. म्हणून मनुष्य हा माझा सर्वोत्तम चैतन्य असणारा एक अंश आहे. सर्व प्राणी मात्रात मनुष्याला जी मी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीच्या आधारे, त्या चैतन्याच्या आधारे तो सर्वोच्च स्तरावर जीवन जगू शकतो आणि त्याचे प्रत्येक कर्म माझे कार्य म्हणून करू शकतो. अर्जुना, तू आता जे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आहेस ते सुद्धा माझ्यामुळेच आहेस. मी तुझ्यामध्ये दिलेल्या चैतन्यामुळेच आहेस. तुझ्या हातात जे आता धनुष्य बाण आहे तो धनुष्य बाण आणि तुझे युद्ध कर्म देखील मीच दिलेले आहे अर्जुना. त्यामुळे तुझे कर्म माझी उपासना म्हणून कर. तुझे युद्ध कर्म, तुझे स्वकर्म, तुझे नियत कर्म माझी उपासना, मी दिलेले कर्म म्हणून कर. त्या कर्मातून निर्माण होणारा कर्मफळ आणि कर्तेपणा याचा त्याग कर अर्जुना. म्हणजेच तू अंतर्बाह्य, स्थिर, शांत, समाधानी व परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकशील अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आणि त्याला समजावून सांगत आहेत की मी त्रिगुणांच्या पलीकडे आहे, मी शुद्ध अस्तित्व आहे, शुद्ध चैतन्य आहे आणि मनुष्य हा माझाच अंश आहे. ह्या विश्वात प्रत्येक कर्म करण्यासाठी भगवंताला देखील मनुष्यासारख्या एका चैतन्यमय प्राण्याची, चैतन्यमय यंत्राची आवश्यकता पडते, असे भगवान श्रीकृष्ण खुद्द अर्जुनाला, द्वापार युगातील अर्जुनाला समजावून सांगत आहे आणि त्याला त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला हे सांगत आहे की वासुदेव सर्वमिती, म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीचा निर्माण भगवान श्रीकृष्णांनी केलेला आहे. या सृष्टीत असणारे जड आणि सूक्ष्म, चैतन्याच्या स्तरावर जगणारे सूक्ष्म जीव देखील आणि निर्जीव वस्तू देखील, ही संपूर्ण प्रकृती, ही संपूर्ण माया ही त्या भगवंताचीच सावली आहे. हे जाणून ह्या सृष्टीचा, ह्या मायेचा, ह्या प्रकृतीचा जो मनुष्य आदर करतो, नम्र भावाने त्याचा स्वीकार करतो, त्याबद्दल कृतज्ञता ठेवतो, तो मनुष्य परिपूर्ण यशस्वी, अंतर्बाह्य आनंदी, स्थिर, समाधानी, प्रसन्न, प्रेमळ, करुणामयी, विवेकी व विनम्र जीवन जगून परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकतो आणि त्याचे प्रत्येक कर्म जे भगवंतानेच दिलेले आहे ते कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकतो. हाच संदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील उद्याच्या 83व्या प्रवचन पुष्पात आपण मायेला महानदी का म्हटलेले आहे, मायेला महासागर का म्हटलेले आहे, या माया नावाच्या महासागरात कोण अडकतो आणि कोण सुखरूप बाहेर पडतो, सुटतो,
ह्याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 83व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत। आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील। आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली, प्रभू श्री राम व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय।